आजी करंजा करायसाठी पाणी मागायला येते. चला धर. तर काय जास्त बनवतात बघा लाटून. तर काय आता आम्ही करंजी बनवायला तुम्हाला मी दाखवलं जे क्लिप काढलेलं आहे. आता बनल्यानंतर तळताना तुम्हाला दाखवतो. आता जरा चार्जिंगला लाव फोन. आणि खायला काय भेटे ना आमच्या घरात, ते लय हे दिक्कत. तर काय आता ते तोडलं मी, त्याची भरपाई करायला चालला. थँक्यू. तर गाईस ते करंजी करायचं असतं बघा, मी ते घेतलो जोरात दाबून ते तोडूनच टाकलो. आता त्याची भरपाई करायला मी चाललो. घातले बघा वाचला. बाबा 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 कसलं मोठं दुकान रे बाबा, हे काय संसार घरच आहे पूर्ण. तर काहीच पोचला हो मी आता घरी. तुम्हाला दाखवतो मी कसं तोडलो. माझ्यासारखे लोक लय का दुनियामध्ये. हो का असं तोडलो. जर तुम्हाला माझं तोडलेलं चांगलं वाटलं असेल ना तर एक लाईक बनता आहे. तर काय आता चाललो मैद्याचं पीठ आणायला. तर काहीच दुकान बंद होतं. आता गाडीवर जाऊन आणू तिकडनं लांबच्या दुकानातनं. तर काय आता जरा आत्याच्या घरी जाऊन येऊ म्हणाले मी. तर बघून येऊ काय काय चालू आहे तिकडं. आणि आता आजी पाणी मागितली बघा, तर पाणी देतो. इथनं गौरव दिसतो, इथनं उरतो पाणी देतो आणि तुम्हाला दाखवतो रस्ता वगैरे. बघू खायला काय घेतलं पैसे नाही घरे बाय. तर काहीच पोचलो बघा आत्याच्या घरी. मग चप्पल काढलं, मग शिडी दना चढलो बघा मस्तपैकी. मग काय आपलं चांगलं मुकडा बघून गेलो बघा वर. दनादनाचा भाव हंगोळ करून आलता बघा. ह्याचे आत्रे बघा कसल्यात. आमच्या हत्याचं घर बघा, इथं पण करंजा कराल ते. मी झोपलो बघा मस्त. आता भावाकडनं वायफायचं पासवर्ड मागतो. पासवर्ड मागून मग तुम्हाला मी व्हिडिओ टाकतो. एक व्हिडिओ अपलोड करतो जर वायफायचं पासवर्ड भेटलं तर. ह्यांच्या पण हॉलमध्ये असे आपला पण आमेरी करंजा बघा. तर काहीच पेपर संपले, ती सुट्टी लागली. कसं वाटतंय सुट्टी लागली मला? छान वाटते तुला फिरायला? मला छान वाटतं. तुला वाटत नाही का मी घरी असले की? घरी असले की आम्हाला सती होतो. काय असत होतं? सती लावतो, जोराने आवाज करतो, आम्हाला कंटाळा. म्हणजे तुला माझ्याशी प्रॉब्लेम आहे? हां, तू शाळेत गेला ना मान्य. ठीक आहे, चाललो मी घर सोडून. 300 रुपये द्या. फटाके आणून जातो. काल सांगायचं नाही आल्यावर. आमची आजी ना लई चॅप्टर आहे पप्पाकडनं मला. तर आता चहा बिस्किट वगैरे खाल्लो. आता जिम करू जरा, मला बॉडीचं ट्रान्सफॉर्मेशन दाखवतो. तर काय आता आपलं जिम झालं आहे. आता जरा वॉटर टेस्ट करू मोबाईलचं. पाण्यामध्ये चालते का नाही, केस चांगले आहे ना. तर कायच मी म्हणलं आता चेक करूनच घेऊ पेपर, नाही तर मोबाईल तर जाणारच, सगळं जाणारच. मग जाऊ दे काय होईल ते बघू म्हणलो आणि नळ चालू करून ठेवलो बघा आत. तर कायच बघा आपली फॉर्च्युनर. हे मी फॉर्च्युनर का म्हणतो, कारण हे पूर्ण सोलापूरमध्ये माझ्याकडेच आहे. अजून असेल पण अजून निघलेलं नाही आहे मॉडल. स्टडी
म्हणून याला फॉर्च्युनर म्हणतो. याचे टायर बघितलं ना किती इंची आहे दाखवू का? हो का, इथे वर सायकल आहे ना आमच्या कारच्या इथंपर्यंत येते बघा. आमच्या कारच्या हेडलाईट तर येते बघा. ओ, आणि हे आमची जुनी सायकल बघा, ह्याला फुल मॉडिफाय केलेलं आहे मी. याचे टायर बघा, याची ज्या किरकिरले हो का. सायकलची काय चेन निघलेली, मग चेन निघली तर ह्याला फिटनेस तर करू म्हणलं. तर काही ह्याच्यात हवा कमी आहे, हवा भरून घेऊ. दवा टायर आहेत पहिले, मग तुम्हाला स्टंट करून घेऊ. मग हवा भरायचं चालू केलं बघा. मी म्हणालोय हवा भरे का ना, इथे हळूहळू का चाललंय. मग थोडं वेळ मारलं हवा भरे ना म्हणले की आजोबा आले सायकल गेली. मग आजोबा सांगितले एक कापड लाव, कापडने मार म्हणले. मग काय कापड बिपड लावलो, निवांत मारायचं चालू केले बघा आजोबा. मग मी काय म्हणलो, डिमांड अँड सप्लाय, आणि मागच्या टायरातून मारून टाका म्हणलो. आता मारायला तर मारून टाका. मारा पटापटा मारा, स्टंट करू. तर काय जातं सायकल पडली बघा, लय जोरात भट्ट म्हणून पडली. बघितलं असेल. जरा स्टंट कर म्हणलं, सायकल उतरवली खाली, उडलेच नाही स्टार्टिंगला. मग वन्स मोर म्हणत अजून एकदा ट्राय केलं बघा. ए बाबा, बाबा इडली डोसा सांबार चटणी पार्क करून टाकलं बघा. स्टंट वगैरे करून जरा व्हिडिओ लई छोटं आलतो म्हणून जरा मोठे केलो. आणि बघा आमचं फॉर्च्युनर हा तसंच आहे. आमच्या आजोबाचून नाव मागवायला बघा. आता धरे बाबा, देऊ ना.